विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली होती. ते 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते. नागपूरमध्ये शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट. इतके दिवस शरद पवार गप्प का होते? गौप्यस्फोटावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल. पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसत असल्याचा टोला. युवा सेनेच्या सिद्धेश शिंदेविरोधात दादर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल. महिला शाखा प्रमुखाला धक्काबुक्की केल्याचा आरोप. सिद्धेश हे आमदार सुनील शिंदे यांचे सुपुत्र. प्रांजल खेवलकर ड्रग्ज केस प्रकरणाचा मानवी तस्करीच्या अनुषंगाने तपास करा. रुपाली चाकणकरांचे पोलीस महासंचालकांना निर्देश. बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची गुंडगिरी सुरूच. कराड विरोधात पोस्ट करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करत माफी मागायला लावलं. व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल. कारच्या टपावर ट्रे ठेवून कबुतरांना खाद्य. दादर कबुतरखान्याजवळ कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन. दादर कबुतरखाना परिसरात मनपाचं पथक आणि पोलीस तैनात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं शिवतीर्थ निवासस्थानी रक्षाबंधन, तर सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी. मुलुंडमध्ये लाडक्या बहिणींनी ओवाळणी करत देवाभाऊंना बांधली राखी.